राकेश आपण पारितोषिक घ्यायचं आहे. गोरेशजी भगत जे उद्योगपती आहेत त्यांच्याकडून त्याबरोबर अनिलजी नाईक यांनी वेदांत वॉरियर्ससाठी 1000 रुपयाचे पारितोषिक गोरेशी भगत आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. हे जे 1000 अनिलजी नाईक यांनी स्पॉन्सर केले वेदांत वॉरियर्ससाठी. त्यानंतर जयंतजी टावरे यांनी दिलेले 500 रुपयाचा पारितोषिक षटकार लगावला होता, सुद्धा आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. राकेश 1 मिनिट फक्त थांबायचं आहे. राकेश पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या. संघ कुठेतरी अडचणी होता. 4 फलंदाज बाद झाले होते. फलंदाजीला आल्यानंतर काय मनात आलं होतं? मनात म्हणजे एक बॉल म्हणजे एक रन महत्त्वाचा होता. त्या हिशोबाने म्हणजे बॉल बघून खेळायला पाहिजे, म्हणजे माझ्या मनात असं लागलं म्हणून त्या हिशोबाने खेळलो. पण एक मानसिक दबाव नक्कीच असणार आहे, कारण जेव्हा 4 फलंदाज 7 धावांना बाद होता, 2 षटके निघून गेली होती, पण दोघांमध्ये मिलियन तुझ्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप झाली, डावाला आकार मिळाला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामनाही तुम्ही जिंकला आणि त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. हा पहिला विजय जो मिळवल्यास कुणाला समर्पित करणार आहेस? आता आपला आहे टीम त्या हिशोबाने जे आहेत सगळे. या मित्रांनो, हा होता राकेश ज्याने 29 धावांची खेळी केली, नाबाद खेळी केली आणि विजय जो साकारला यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. राकेश, वेल प्लेड आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. तर वळूया आपण नेक्स्ट मॅचकडे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा सज्ज होतील माझे सहकारी समालोचक सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद मॅजिकल ऑफ मराठी वॉइस डॉक्टर गवली सर. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगावच्या ऐतिहासिक मैदानावर आपण पाहतोय. अख्खा कोंडगाव खेळेगा पाहतोय आपण. कोंडगाव बिग बॅस लीग 2021चा हा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवसातला हा दुसरा सामना. तमाम क्रिकेट रसिकांचं ऑफिशियल ग्रुप कोंडगाव यांच्या माध्यमातून मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसातला दुसरा सामना पाहतोय आपण. इथं मात्र कोंडगाव वॉरियर्स विपक्ष जर पाहिला आपण तर पलीवाले एंटरप्राइजेस या 2 संघामध्ये. यानंतर तिसरा सामना जो होईल तो गंधरा स्पोर्ट्स व साई माऊली दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे. महेशजी मुकादम फॅम टीम साई माऊली वॉरियर्स आणि गंधरा स्पोर्ट्स जो आहे कमलाकरजी नाईक यांचा संघ आहे. दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं यानंतर टॉससाठी. हर्षल कोळी सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आणि पहिल्यांदाच या मैदानावर ओपन क्रिकेटचा संग्राम त्यांच्याच माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय व्यक्तिगत गोलंदाजी धुरा सांभाळतोय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण कल्पेश राठोड आणि समोर फलंदाज असेल संतोष दराडे आणि नॉनस्ट्राईकला पाहतोय आपण अजय. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे मात्र पहिला चेंडू उंचसा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळतोय. जीवनदान मिळालंय इथं मात्र संतोष दराडे आला आणि त्यापूर्वी मात्र या 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. पहिल्या चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पाहतोय आपण लॉंग ऑफला उभा असलेला क्षेत्ररक्षक सोन्या यांच्या माध्यमातून. संतोष दराडे यांची सुद्धा एक अपार मेहनत आहे ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आणि खूप पॉप्युलर प्लेअर आहे संतोष दराडे कोंडगावचा. सज्ज होताना गोलंदाज राईट अमोर द विकेट. याच पाहता चांगला फटका आहे इनफिल्डच्या वरतून. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावताना पाहतोय आपण. अडवण्यामध्ये यश मिळाले पण रोखू शकलं नाही दुसरी धाव घेण्यापासून. या 2 धावेनी दराडे व्यक्तिगत पाहतोय आपण 4 वर आणि संघाची धावसंख्या सुद्धा 4. चांगली सुरुवात गवळी सर पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये. पहिल्या 2 चेंडूवर कल्पेश राठोड मारा करतोय आणि या समोर आहे फलंदाज ज्याला जीवनदान मिळालंय पहिल्या चेंडूवर आणि त्याचा फायदा उचलतो काय पाहायचंय संतोष दराडे. चांगला चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू पाहतोय आपण. जवळपास गोल्डन स्पॉटवर चेंडूचा टप्पा होता आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय.
कोणगाव वॉरियर्स आणि पल्लीवाले एंटरप्राइजेस दोन संघामधील हा सामना कोणगाव बिग बॅश लीग 2021 आजचा दुसरा सामना. संतोष दराडे यांनी 3 षटकार जर ठोकले तर सचिन भाऊ यांच्याकडून 1,000 रुपये, यास पात्र 2,000 रुपयाची रोख रक्कम आहे. पण हा चौकार वसूल करतोय संतोष दराडे. चांगला फटका पाहिला पण मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा दमदार चौकार. 8 यस लखनजी देशमुख, आपण कुठे असताल आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आपलं हार्दिक स्वागत. पाटील यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयाची रोख रक्कम आहे. लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार जर ठोकले संतोष दराडे यांनी. धावसंख्या मात्र अतिशय चांगली आहे आणि सुपर सुरुवात पाहतोय आपण. यास पात्रा फटका जुना चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. मिडविकेट क्षेत्राकडे पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक आहे अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज संतोष दराडे. व्यक्तिगत जर पाहिला आपण संघात धावसंख्या 10 आणि स्वतः संतोष दराडे 10 या धावसंख्येवर फलंदाजी करताना गवली सर म्हणतात ना, जेव्हा जेव्हा जीवनदान मिळतंय फलंदाज त्यानंतर मात्र एक चांगली अप्रतिम खेळी साकारलेली आहे. कित्येक फलंदाजी पाहिला आपण. अगदी बरोबर, कारण पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालं होतं. सज्ज होताना गोलंदाज यास पात्र लॉफ्ट केले हवेत आहे पण झेल होण्यासारखी संभावना नाही आहे आणि परत या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करेल फलंदाज संतोष दराडे. व्यक्तिगत 12 आणि संघाची धावसंख्या सुद्धा पाहतोय आपण 12. चांगलं षटक इथं मात्र ठरतोय कोणगाव वॉरियर्स संघासाठी. ज्या प्रकारे चांगली सुरुवात पाहायला मिळाली. अगदी बरोबर, कारण नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केला आणि एक चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवर संतोष दराडे याला जीवनदान मिळालं, त्याचा मात्र फायदा उचलला आणि आपण पाहतोय 12 धावा ज्या पटकावलेल्या आहेत त्या संतोष दराडेच्या बॅटमधून 6 चेंडूचा सामना केला आणि 200च्या स्ट्राईक रेटनं 12 धावा पटकावल्या आहेत. आणि मित्र म्हणेन की चांगली धावसंख्या तुम्हाला उभी करायची असेल तर तुम्हाला स्ट्राईक रेट 200पेक्षा जास्त ठेवायलाच हवा, तरच तुम्ही 50चा आकडा पार करू शकता. अगदी बरोबर उल्लेख केला आपण. पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. जेव्हा तुम्ही 5 किंवा 4 षटकाचे सामने खेळतात ना, स्ट्राईक प्रति पहिला आपण की षटकामागे चेंडूवर 200ची स्ट्राईक रेटनी तर मात्र फलंदाजी केली होती संतोष यांनी आणि ही स्ट्राईक रेट कायम ठेवावी लागेल जर एक मोठी धावसंख्या उभी करायची आहे. चांगली सुरुवात पाहतोय आपण कोणगाव वॉरियर्स संघाची. बिनबाद धावफलकावर धावा त्या 12. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी एक खूप महान खेळाडू म्हणून ज्याचा आपण सातत्याने उल्लेख करतोय प्रशांत म्हात्रे येतोय आणि अनुभव आणि सातत्य काय हे त्यांनी टिकून ठेवलेले आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. कोणगावचं जर आपण टेनिस क्रिकेटचं पुस्तक उघडलं गवली सर तर निश्चित एक फ्रंटला नाव येईल प्रशांत म्हात्रे यांचं. ज्या प्रकारे त्यांनी खूप वर्षापासून कोणगाव संघासाठी सेवा केलेली आहे आणि कोणगाव लीगमध्ये सुद्धा त्याच्याकडून खूप काही अपेक्षा असेल कोणगाव वॉरियर्स संघासाठी. नाही, खूपच अपेक्षा असणार आहेत, कारण जेव्हा अमर एकता संघ खेळायचा तेव्हा आपण बघितलं होतं प्रशांत म्हात्रे तिथूनच एकता मिझाईल म्हणून नाव दिलं गेलं प्रशांत यास आणि आजी त्या नावाने खेळतोय आणि त्या नावाप्रमाणेच त्याने खेळ केलेला आहे. मग गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो की फलंदाजी असो, नावाला साजेशी खेळी त्याने आतापर्यंत केलेली आहे. आणि तू बरोबर सांगितलं, कोणगावचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा पहिल्या पानावर नक्कीच प्रशांत म्हात्रेचं नाव असणार आहे. तर तो प्रशांत म्हात्रे सज्ज होते मारा करण्यासाठी. चांगला चेंडू पण तेवढं छान ड्राईव्ह पाहतोय आपण. प्लेसमेंट ठीक नव्हती, टायमिंग खूप अचूक होती. कव्हर एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू जातोय तोपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र पूर्ण करतोय अजय. खातं उघडतोय स्वतःचं आणि आता मात्र स्ट्राईकला पाहतोय आपण. ज्यांनी पहिल्या षटकामध्ये एक धमाकेदार सुरुवात केली होती संतोष दराडे सज्ज होतोय खेळण्यासाठी. प्रशांत म्हात्रे सज्ज होताना राईट द विकेट दुरांच्या टोकाकडनं रिव्हर्स अटेंड केलंय पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. गपूर पॉईंटवर उभा होता तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट करतोय फलंदाज संतोष दराडे. व्यक्तिगत 13 आणि संघात धावसंख्या पुढे सरते ती कोणगाव वॉरियर्स संघाची. बिनबाद 14. एक चांगली सुरुवात पाहतोय आपण. नाणेफेक गमावल्यानंतर इथं मात्र प्रथम फलंदाजी करताना कोणगाव वॉरियर्सचा संघ. छोटंसं रन पूर्ण करताना राईट द विकेट. याच पात्रात चांगला ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. स्वीपर कव्हर क्षेत्राकडे चेंडू जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र अजय अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय. व्यक्तिगत 3 अजय आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र पुढे सरकते ती बिनबाद 16. एक चांगली दमदार सुरुवात.
यावेळेस मात्र उंच मोठा फटका खेळायचा होता, पण अतिशय चांगला चेंडूची हाताळणी तर मात्र पाहायला मिळते. बीट होतोय फलंदाज, निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय गोलंदाज प्रशांत म्हात्रे. आतापर्यंत अतिशय चांगला षटक, आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि फक्त 4 धावा खर्च करतोय गोलंदाज. यास मात्र चांगला फटका आहे, खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, एका टप्प्याने जातोय सीमा पार, दमदार हा चौकार. फोर्स केला होता, शक्ती या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. स्वीपर कव्हर पॉइंटच्या बाहेर पाठवलं होतं 4 धावेसाठी. आता मात्र आक्रमण केलेलं आहे तो अजय यांनी. चांगली या सुरुवात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यास मात्र बॅटची निश्चित कट घेऊन चेंडू गेला होता, खूप उंच होता विकेट किपरच्या डोक्यावरतून. तोपर्यंत मात्र संधी होती, एक सिंगल या अंतिम चेंडूवर पूर्ण करतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 21 म्हणजे प्रति षटकामागे 10.50ची सरासरी पार केलेली आहे. चांगली सुरुवात कोंडगाव वॉरियर्स संघाची पाहतोय आपण. गवली सर ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये एक अतिशय चांगली फलंदाजी पाहतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 बिनबाद, एक चांगली सुरुवात पाहतोय आपण. चला वेळ कमी घ्या आपण, कारण की तब्बल 6 सामने खेळायचे आहेत आणि प्रत्येक सामना 5 षटकाचा आहे. गपूर येतोय, पहिला परिवर्तन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय आणि गपूर सुद्धा एक खूप मोठं नाव आहे कोंडगावचा जर विचार केला आपण. पावसाचं मैदान आपण पाहू शकता. वेताळ स्टँड, त्याचबरोबर चिरोबा स्टँड आपण पाहू शकता. टीव्ही मॉनिटर आपण पाहू शकता आणि हे खेळाडू कक्ष आणि सुसज्ज असे हे मैदान. तर आदरणीय संदीप पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा संतोष दराडेसाठी जर 3 षटकार ठोकले तर 1111 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. हे वेताळ स्टँड, त्यामध्ये बसलेले प्रेक्षक, त्याचबरोबर खेळाडू कक्ष हे सुद्धा आपण पाहू शकता. पुन्हा वळूया सामन्याकडे. गवली सर निश्चित कोंडगाव या मैदानावर कुठली स्पर्धा असो, मग इथे मात्र बक्षीचा वर्षा होतो. या पहिली जी टुर्नामेंट झाली पाहिली होतं आपण, ज्या प्रकारे चिरोबा बी संघाच्या माध्यमातून टुर्नामेंट ठेवली होती. गावाचे संघ नव्हते अंतिम फेरीत, मात्र तरी प्रत्येक व्यक्तिमत्वाने जो बक्षीस लावलं होतं, अतिशय चांगलं प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस लावल्या जातात कोंडगावच्या या गावामधून. आणि त्यातच पाहतोय की आपण आज पहिल्या सामन्यापासून बक्षीचा वर्षा होताना व्हीआयपी डायव्हर पाहू शकता आपण. या स्पर्धेचे शिल्पकार कुमार म्हात्रे साहेब यांना आपण सुद्धा पाहतोय. त्याच्या संघाने खूप छान परफॉर्मन्स केला आणि पहिला सामना सहज जिंकला होता. एका क्षणी असं वाटलं होतं की संघ पराभूत होतो काय जेव्हा फलंदाजी करत होता. यावेळेस पात्र पाहतोय आपण, हा चेंडू मात्र पॉईंटकडे जातोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावांनी संघ धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 23. पण संघाने खूप चांगली कामगिरी केलेली, मात्र कुमार म्हात्रे यांच्याकडनं अपेक्षा होती, कारण सलामीला आले होते, ती मात्र प्रेक्षकांची अपेक्षा त्यांनी पूर्ण केली नाही. यावेळेस पाहतोय की आपण हा चांगला फटका पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती 26. सज्ज होताना गोलंदाज गफूर. रेटामोर विकेट, फिरकीचा मारा. याच पाहता चांगला फटका आहे,
जातोय काऊ कॉर्नरच्या वरतून आणि तर आता प्रेक्षकांनी जेल सोडलंय. 200 रुपये सोडलेले त्यांनी. तीन चौकार जरी मारले तर संदीप पाटील साहेब यांच्याकडून 555 रुपयाचे बक्षीस दिले जाईल. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका घ्यायचा होता पण टप्पापर्यंत चेंडू खूपच बाहेर वळतोय. वाईडचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती आता मात्र 33. सज्ज होताना गोलंदाज गफूर रेटामोर द विकेट. याच पात्र अजून एक मोठा धमाका पाहतोय आपण. चाललंय चेंडू स्कोरलेगच्या वरतून ठोकलाय. अजून एक षटकार. एक षटकार जर इथून ठोकलाय तर निश्चित पराग पाटील साहेब यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये. काय सुरेख फलंदाजी पाहतोय आपण संतोष दराडेच्या बॅटमधून. यावेळेस पात्र हुक करायचं होतं पण व्यवस्थित बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेता आलं नाही आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकताना ती आता मात्र खूप मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय. 40 पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप पाहतोय आपण 40 धावाची. फुल टॉसवर फटका पाहतोय आपण. हवेत आहे. चेल घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. वाट पाहतोय चेंडूची आणि तोपर्यंत मात्र 2 धावा इथं मात्र सहज कंप्लीट करतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 42. 30 षटक समाप्त होतोय. यस नमित पाटील आपण कुठे असाल तर मान्यवर कक्षामध्ये यायचं. नमित पाटील. यस वंडरबॉय भिवंडी जयेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टेनिस विश्वातील एक महान खेळाडू वंडरबॉय भिवंडी जयेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. कोलगाव बिग बॅश लीग 2021 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो टेनिस विश्वातील एक महान खेळाडू वंडरबॉय भिवंडी लिटल मास्टर जयेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये. आपलं हार्दिक स्वागत. तर प्रशांत मातेसाठी एक जुनं बक्षीस आहे. आदरणीय संदीप पाटील साहेब यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक इथं माझं जर पूर्ण केली तर 3333 रुपये दिले जाईल प्रशांत मात्रेसाठी विकेट हॅट्रिकसाठी. आणि अशी विकेट हॅट्रिक की तीनही विकेट त्रिफळाचीत बाद झाले पाहिजेत लागोपाठ 3 चेंडूवर. येस म्हणजे त्रिफळाचीची हॅट्रिक क्लीन बॉल झाले तरच ही हॅट्रिक त्रिफळाचीची हॅट्रिकसाठी आहे. रिलायन्स कप 1987 मध्ये भारताचे चेतन शर्माने अशा प्रकारची हॅट्रिक केली होती. न्यूझीलंडच्या 3 फलंदाजांना बाद केलं होतं. केन रुदरफोर्ड, इयान स्मिथ आणि इवान चार्टफील्ड या तिघांना त्रिफळाचीत केलं होतं लागोपाठच्या चेंडूवर. पहिला चेंडू आणि खेळण्याचा जो प्रयत्न ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स अटेम्प्ट त्या ठिकाणी केला होता. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र कुठल्याही प्रकारे धाव नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ प्रशांत. कोणगावातील सर्वात अनुभवी खेळाडू म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे प्रशांत मात्रे. फुलटॉस चेंडू हवेत आहे मात्र झेलवण्यासारखी संभावना नाही कारण क्षेत्ररक्षक कॅप्टन कपिल दूर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. प्रशांत मात्रे थोडासा नाराज आहे. त्याचं म्हणणं की चेंडू हातात ठेवला गेला. तुम्ही सीमारेषेवर जर असाल तर तुम्ही लागलीच फेकी करणं फार गरजेचं असतं. 2 धावा मिळतात. 2 धाव धावसंख्या वाढते. 44 धावा होत आहेत. या ठिकाणी धावाची शक्यता आहे. याचबरोबर फलंदाज अजय बाद झालेला आहे. वंडरबॉय भिवंडी जयेश पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं हार्दिक स्वागत आहे. त्यांनी संतोष दराडेसाठी
लागोपाठ 2 षटकार लगावले ते 1,000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. संतोष दराडेसाठी खूप पारितोषिक या ठिकाणी आलेली आहेत. पण फलंदाजी काय केलेली आहे, पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालं होतं, त्यानंतर काय फलंदाजी करतोय संतोष दराडे. यांच्यासाठी सुद्धा एक बक्षीस आहे. एक जरी विकेट त्यांनी त्रिफळाचीत घेतला तर 555 रुपयाचं रोख रक्कम दिलं जाईल संदीप पाटील यांच्या माध्यमातून. प्रशांत पुण्याचा मार्गस्थ याला फुलटाची ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जाते लॉंग ऑनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, थोडा थ्रंबल होतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढते 44 46. विकास पाटील केवणीवरनं त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेसाठी. याला पुन्हा फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑफला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. 1 धाव मिळते धावसंख्येसाठी. आज विकास पाटील ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत. स्पर्धेत त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. प्रशांत म्हात्रे यांचे खास ते मित्र आहेत, केवणीवरनं शुभेच्छा देत आहेत. त्यांनी खास प्रशांत म्हात्रे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी खास करून या स्पर्धेसाठी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. विकास खूप खूप स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. विकास पाटील केवणी. प्रशांत याला मात्र स्लॉक केलेला आहे, सिटेड बॅट स्ट्रोक आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. षटकार. बरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50चा आकडा पार केला जातोय. 50चा आकडा पार केला जातोय. काय फलंदाजी करते संतोष दराडे, कारण संतोष दराडे खेळते आपला वैयक्तिक. त्यामध्ये 3 षटकार लगावलेले आहेत आणि 1 चौकार लगावलेला आहे. पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळाल्यानंतर हेच फार महत्त्वाचं असतं. त्याचा फायदा पूर्णपणे उचललेला आहे. आता आपण 3 षटकार लगावले. गंधरा स्पोर्ट्स आणि साई माऊली दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. तिसरा सामना गंधरा स्पोर्ट्स आणि साई माऊली. अंतिम षटक मात्र आहे. 4 षटकामध्ये धावसंख्या मात्र चांगली बघायला मिळते. 53 धावा झाल्यात. अंतिम षटक घेऊन येते महेश कोळी. आता मात्र सर्वोत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर आहे. आलोक खेळपट्टीवर आहे. संतोष दराडे खेळपट्टीवर आहे. दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. यावर मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जातोय, तो गॅप मधून जातोय. वाईड अप लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर चौकार. पट 3 चौकार लगावले तर संदीप पाटील यांच्याकडनं 1111 त्यांचा जो लकी नंबर आहे. षटकातील पुढचा चेंडू, फुलटा चेंडू आणि स्वंग केलेला आहे. चेंडू हवेत आहे. मग झेल वाढण्यासारखी संभावना आणि पंचांचा काय इशारा ते बघायचा. 4 या 6 4 धावांसाठी चौकार. धावा झाले 61. आता मात्र अजून एक चौकार लगावला तर मात्र 1111 रुपयाचे पारितोषिक संदीप पाटील यांच्याकडून आलोक मुकादम यास मिळतील. कारण लगातार 2 चौकार लगावलेले आहेत. पुण्याच्या गोलंदाजीसाठी मार्गस्थ महेश. एक चांगली धावसंख्या बघायला मिळते, कारण
यावर मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवे झेलू दे का बघायचं आहे. हा मात्र कपिलेच्या डोक्यावरनं जातोय षटकार. धावा झाल्यात. आक्रमण आक्रमण स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी बघायला मिळते. खास करून आलोक यांनी खरपूस समाचार घेतलेला आहे. म्हणजे महेश कोळे याचा पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. याला तो काय फटका ताकदवर फटका खेळल्यामध्ये प्लेसमेंट नाहीये कारण क्षेत्ररक्षक तैनात आहे. काय फलंदाजी करतोय. सुरुवातीला बघितलं आपण आक्रमण केलं होतं संतोष दराडे आणि त्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये आक्रमण बघायला मिळालं आलोक मुकादमेकडून. येस दराडेसाठी लागोपाठ 2 षटकां 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावर होता फुल टच चेंडू आणि स्वांग केलेला आहे आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. चौऱ्याहत्तर धावा झाल्या आणि या चेंडूवर एक षटकार लगावला होता. मात्र वंडर बॉय भिवंडी JP जयेश पटेल यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस संतोष दराडेसाठी ठेवण्यात आलेलं आहे लागोपाठ 2 षटकारासाठी. मराठी 2 षटकार लगावलेली आहेत. यस लागोपाठ 2 षटकार लगावलेले आहेत. 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. महेश मागणा ठरतोय. काय स्वीपचा फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय तो मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतोय संतोष. 2 धावेने धावसंख्या वाढते. 77 धावांचं विशाल लक्ष असणार आहे. यानंतर टॉससाठी यायचं आहे गंधरा स्पोर्ट्स आणि साई माऊली. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे गंधरा स्पोर्ट्स आणि साई माऊली. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे गंधरा स्पोर्ट्स आणि साई माऊली. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. येस वंडर बॉय भिवंडी टेनिस विश्वातील महान खेळाडू JP जयेश पटेल यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. स्वागत आहे JP. कॅप्टननी यायचं आहे गंधराचे कॅप्टन आले साई माऊली. साई माऊली कॅप्टननी त्वरित यायचं आहे. साई माऊली साई माऊलीचे कॅप्टन आपण यायचं आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे.
येस तिरुपती आणि बाबासाई कॅप्टननी यायचं आहे. तिरुपती आणि बाबासाई, तिरुपती आणि बाबासाई. येस तिरुपती कॅप्टन येत आहेत. विराज खूप खूप स्वागत आहे. बाबासाईचे कॅप्टन येस बाबासाईचे कॅप्टन त्वरित द्यायचे. बाबासाहेब कॅप्टन रुपेश नाईक. येस दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. तिरुपती आणि बाबासाहेब दोघांचं खूप खूप स्वागत आहे. रुपेश आणि विराज खूप खूप स्वागत आहे. कॉइन वंडरबाय भिवंडी जयेश पाटील जेपी यांच्या शुभाचे टॉस. विराजचं म्हणे छापा. टॉस ही जिंकलेला आहे. जेपी आपला खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. विराज नाणेफेक जिंकलेले 5 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. जास्त ओपनिंग घेतलं जाणार नाही. सामन्याला सुरुवात लगेचच होणार आहे. किती धावमान थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. रुपेश, नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणात घेतला होता. मनाच्या विरुद्ध झालेला आहे. फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 65 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप शुभेच्छा. यानंतर होणारा सामना जो आहे बाबासाहेब विरुद्ध तिरुपती एंटरप्राइजेस. तिरुपती एंटरप्राइजेस संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. मी घेऊन जातो कमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक सुनील पवार. मात्र तत्पूर्वी कॅप दिल्या जातील. आमचे रोहिदासजी पाटील अर्थात आमचे भाऊजी. टॉस विनर संघाला ऑरेंज कॅप. टॉस विनर या ठिकाणी ऑरेंज कॅप रोहिदासजी पाटील यांच्या शुभ असते, कारण या 12 संघांना त्यांनी कॅप स्पॉन्सर केलेले आहेत. हे सुपूर्द करतायत विराजच्या हातात. रुपेश नाईक यांना या ठिकाणी फलाभूत संघाला या ठिकाणी रेड कॅप. पुन्हा एकदा रोहिदासजी पाटील आपला खूप खूप आभार. दोघांनी खूप खूप शुभेच्छा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. अनेक अनेक धन्यवाद डॉक्टर गवळी सर. तर खूप मोठं टार्गेट आहे तर मात्र उभं केलं होतं. पाहतोय आपण कोंडगाव वॉरियर्सच्या संघाने अशा प्रकारे फलंदाजी पाहायला मिळाली. संतोष दराडे असो, मग अलोक, त्यानंतर अतुल, तिन्ही फलंदाजी चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. आणि त्याच खेळाच्या बळावर मात्र तब्बल 5 षटकामध्ये 77 धावाचं एक मोठं टार्गेट उभं केलेलं आहे. पलीवाले एंटरप्राइजेस या संघासमोर खूप मोठं टार्गेट आहे आणि हे टार्गेट स्वीकारण्यासाठी सलामी जोडी पाहतोय आपण प्रशांत
आणि त्याच्या समेत सलामीचा फलंदाज कपिल ही जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. पवार एक 2 मिनटं फक्त थांबवतोय. यानंतर होणारे जे सामने आहेत, ज्या संघाचं अनाऊन्समेंट होईल त्या संघाच्या कॅप्टननी पहिल्या इनिंगच्या 5व्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर VIP कक्षासमोर येऊन थांबायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. यानंतर होणारे सामने ज्या संघाचा अनाऊन्समेंट होईल टॉससाठी त्या दोन्ही कॅप्टननी VIP कक्षासमोर येऊन थांबायचं आहे 5व्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर. ही संपूर्ण दृश्य आपण पाहणार आहोत ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून, एरियल कॅमेऱ्याच्या माध्यमातून. तर 77 धावचं टार्गेट इथं मात्र उभं केलेलं आहे. पाहतोय आपण खूप मोठं टार्गेट आहे आणि तो टार्गेट स्वीकारण्यासाठी सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. स्ट्राईकला फलंदाज असेल प्रशांत म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण कपिल भोईर. तर पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी आलोक सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण पाहूया कशा प्रकारे लावल्या गेलं प्रशांत म्हात्रेसाठी. पॉईंटला एक खेळाडू पाहतोय आपण. कवर पॉईंट, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, शॉर्ट थर्डमॅन आणि ऑनसाईड जर पाहिलं आपण फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि मिड विकेट सर्कलवर. पहिल्या चेंडूला बॅटने फटका पाहतोय आपण. डीप मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्कोर लेगचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र संधी होती. पहिल्या चेंडूवर एका धावेने खातं उघडतोय प्रशांत म्हात्रे आपलं स्वतःचं आणि संघाचं सुद्धा खातं उघडलं गेलं या एका धावेनी. तर निश्चित लागोपाठ 3 षटकार जर ठोकले प्रशांत म्हात्रे यांनी तर संदीप पाटील यांच्याकडून 1111 रुपयाची रोख रक्कम दिल्या जाईल. आणि मला वाटते की फक्त एकच बक्षीस ज्यांनी पटकावलं होतं म्हणजे संतोष दराडे यांनी आतापर्यंत विचार केला आपण. वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची रोख रक्कम होती. 2 षटकासाठी लागोपाठ आणि 2 षटकार ठोकले होते संतोष दराडे यांनी. तर डावखुरा फलंदाज कपिल सज्ज होतोय पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. समोर गोलंदाज असेल आलोक. एक मोठं नाव आहे कोंडगावचा जर विचार केला आपण. यावेळेस मात्र टर्न केले चेंडूला पाहतोय आपण ऑन ड्रिपच्या स्वरूपात मिड ऑनला. तोपर्यंत मात्र संधी होती एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना. आणि गवली सर जर विचार केला आपण कोंडगाव या गावामध्ये सलामीचे फलंदाज खूप टॅलेंट आहेत. त्यामध्ये जर विचार केला आपण सलामीचा फलंदाज म्हणून सातत्याने कामगिरी करणारा आलोक हा सुद्धा चेरुबा संघासाठी चांगली कामगिरी करतोय. त्यानंतर नो डाऊट क्लास युवा फलंदाज निलेश. त्यानंतर हा सुद्धा एक सलामीचा फलंदाज आहे. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस मात्र लाईन चुकीची आहे. उजाष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना 3. 77 धावाचं टार्गेट आहे आणि या गवली सर पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करायला पाहिजेत. यास पात्राहून तसा फटका आहे. फटका फसतोय कारण की चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. जीवनदान मिळालंय. इथं मात्र पाहतोय की आपण प्रशांत याला धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना आता मात्र 7 आक्रमण करायला पाहिजेत आणि आक्रमणाला सुरुवात केलेली आहे प्रशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून. अजून एक मोठा फटका खेळायचा होता पण लाईन कुठे हे चेक करताना टप्पा आपल्यानंतर चेंडू खूपच बाहेर वळतोय. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत परत हा चेंडू आलोकेला टाकावा लागेल. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या 8. प्रति षटकामागे जर सरासरी पाहिली आपण तर खूप मोठी सरासरी आहे. प्रति षटकामागे जवळपास जर विचार केला 13 धावा बनवायला लागेल. मात्र चांगला चेंडू होता. सफल क्रॉस झाला होता. चेंडू कुठं ब्रश झाला हेच पाहावं लागेल. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय.
बॅटला चेंडू लागून गेला होता आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल संघात धावसंख्या पुढे सरकते ती 9. पॅक रोड पाहतोय आपण. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कोंडगावच्या ऐतिहासिक मैदानावर अख्खा कोंडगाव खेळेगा आणि पाहतोय कोंडगाव क्रिकेट फेस्टिवलच्या माध्यमातून 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्या सर्व संघ मालकाचा मी ऑफिशियल ग्रुप कोंडगाव यांच्या माध्यमातून अभिनंदन करेल, कारण की तुमच्याच याच पातावर बॅटने फटका चांगला आहे. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिथं मात्र क्षेत्ररक्षक येतोय दुरून, पण तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज कपिल. या 2 धावींनी संघात धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र 11. सज्ज होताना अलोक. स्लॉग स्वीप उडवलंय, पण चेंडू खाली पाहतोय. क्षेत्ररक्षक उभा आहे आणि कुठली चुकी नाही. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज बाद. प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे प्रहार करावे लागतात. त्याचा जर परिणाम पाहिला आपण की जी सरासरी खूप जास्त आहे आणि जर विचार केला आपण सत्याहत्तर धावाचं टार्गेट इथं मात्र आहे आणि सरासरी जर पाहिली पहिल्या जर षटकापासून ती 15च्या जास्त होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथं जर विचार केला आपण फक्त 11 धावा आहेत. येस कॅमेरामॅन, आपण थोडासा कॅमेरा आमच्या VIP कक्षावर घ्यायचा आहे. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. तो म्हणजे टेनिस विश्वातील एक महान खेळाडू वंडर बॉय भिवंडी JP अर्थात लिटिल मास्टर जयेश पाटील. जयेश पाटील आपला खूप खूप आभारी आहोत. आपला बहुमूल्य वेळ आपण दिला आणि या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिला. परेशी महाजन आपल्या शुभ हस्ते JP जयेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतायत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेले धावसंख्या मात्र आहे 12, कारण समोर जे विशाल लक्ष आहे 77 धावांचं लक्ष आहे. 77 इज द टार्गेट. आस्किंग रन रेट जर आपण बघितलं जवळपास 15 पेक्षाही जास्त आवश्यक, कारण 5 षटकांचा सामना आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा मार्गस्थ देवराज. यावर मात्र स्लॉक केलेला आहे. गॅप मधून जेवढी सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. काही चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. संघासाठी 2 धाव वाचवतोय. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली ती 14. तर पूर्णपणे जर विचार केला आपण तर धीमी सुरुवात पाहतोय आपण. सज्ज होताना याच पात्र कट केलेलं आहे पॉइंटला. इथं मात्र जीवनदान मिळालंय. सोपा झेल होता.
धावसंख्या जर पहिली धावपलकावर फक्त आणि फक्त 15 आहे आणि या 77 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलेलं आहे. सोपा झेल सुटतो आणि संतोष जराडेला पहिल्या चेंडूवर जीवनदान दिल्यानंतर काय फलंदाजी केली होती हे विसरून चालणार नाही. सोपा झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. देवराज सज्ज होतोय. दुरेन त्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी प्रशांत मात्रे. सलामीचा फलंदाज दोन खेळपट्टीवर आहे. एक चौकार तिच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता पण चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही आहे. अजून एक चांगली चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज देवराज. जोडपा जर विचार केला आपण तर जो टार्गेट आहे तो टार्गेट स्वीकारताना कुठंतरी फलंदाजी खराब पाहायला मिळते. गवली सर इथून जरी आक्रमण केलं तरी चालेल पण आक्रमण कोण करणार हा एक प्रश्न निर्माण झाला असेल. सज्ज होताना अराउंड द लेग त्रिफळाचीत बाद होतोय. दुसरा फलंदाज बाद होते. सलामी जोडी पाहता आपण खेळाडू कक्षामध्ये वापस गेलेली आहे कारण की खूप मोठं टार्गेट आहे. तो टार्गेट इथं मात्र स्वीकारताना खराब सुरुवात पाहायला मिळाली आणि चांगली गोलंदाजी पाहतोय आपण देवराज भोईरच्या माध्यमातून. धावसंख्या जर पहिली आपण धावपलकर फक्त आणि फक्त 19 आहे. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 2 षटकाची सुद्धा समाप्ती झालेली आहे. इथून मात्र खूप मोठं टार्गेट अजून पार करावं लागेल कारण की 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी अजून जर विचार केला आपण तर धावा बनवायला लागेल 58. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे फटके ठोकावे लागेल इथं. तर कंटिन्यू इथं पाहतो की आपण अलोक येतोय. गोलंदाजी करण्यासाठी कुठलेही परिवर्तन नाही आहे. तर संदीप पाटील यांच्याकडून 3 विकेट म्हणजे क्लीन बोल्ड जर केले तर मात्र विकेट हॅट्रिकला 3,333 रुपयाची 5,555 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल आलोकसाठी. यास मात्र बॅटची कड पाहतोय आपण. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्राकडे चेंडू जातोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र पूर्ण करेल अजित चव्हाण. संघ धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र जर विचार केला आपण 20. सन्माननीय विकास मुकादम साहेबांचं आगमन होतंय. बाबासाहेब संघाचे सर्व आहेत. वेलकम सुस्वागतम. दादा आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. धावसंख्या 20. तसेच आदरणीय महेश पाटील साहेबांसुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
तर एकतर्फी सामना आतापर्यंत आपण पाहतोय. इथून मात्र आक्रमण करावं लागेल, कारण की 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 17 चेंडूमध्ये आता 57. याच पात्रा फटका चांगला आहे, सुरेख, अतिशय वेगात चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. दमदार चौकार. अतिशय चांगला शॉट पाहिला आपण. आक्रमणाला सुरुवात पाहतोय आता मात्र जयेशच्या बॅटमधून. हा चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर पाहतोय आणि चेंडू उचली घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. सुरेख वाफी करताना इथं मात्र शुभम जाधव यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. वेलकम, सुस्वागतम. आणि आदरणीय विकास मुकादम साहेबांचं आगमन झालेलं आहे. बाबासाहेब संघाचे सर्व आहेत. तसेच आदरणीय महेश पाटील साहेबांसुद्धा आगमन होतोय. याच पात्रा हुकचा फटका पाहतोय आपण खाली क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार. हा चौकार. आदरणीय अविनाश गवळे साहेबांचं वेलकम, सुस्वागतम. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. तर जयेश भोईरसाठी सुवर्ण संधी आहे. जर आपण 3 चौकार जर मारले तर आदरणीय संदीप पाटील साहेब यांच्याकडून 1111 रुपयाची रक्कम दिली जाईल. याच पात्रात अजून एका चांगला फटका आहे, पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक सज्ज आहे, रोखू शकणार नाही एका सिंगल. या एका सिंगलनी संघ धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 29. 30 षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. डावखुरा फलंदाज खेळण्यासाठी अजित चव्हाण आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला आणि 4 या धावसंख्येवर फलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. अलोक याच पात्र लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज आणि कुठली चुकी नाही आहे विकेट किपरच्या माध्यमातून. 30 फलंदाज बाद. तर इथं मात्र संघर्ष करताना पाहतोय आपण. अशा प्रकारे मोठं टार्गेट होतं पलीवाले इंटरप्राइजेस संघासमोर. सन्माननीय पंढरीनाथ भोईर साहेबांचा संघ आहे, पण इथं मात्र हवा तसा परफॉर्मन्स आतापर्यंत तिच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. ज्या प्रकारे अपेक्षा होती गोलंदाजी खराब पाहायला मिळाली. आणि जीवनदान जो दिला होता संतोष दराडे याला, तो जीवनदान मिळाल्यानंतर अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 42 धावा संतोष दराडेंनी बनवल्या होत्या आणि या 77 धावाला प्रत्युत्तर देताना मात्र 3 गडी बाद झालेले आहेत आणि धावफलकावर धावा होत्या फक्त आणि फक्त. जर विचार केला आपण 29 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र 12 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून 48 धावाचं आव्हान असेल. प्रति षटकामागे 24 म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार इथं मात्र मारावे लागेल सामना जिंकण्यासाठी. तर गोलंदाज प्रथमेश येतोय दूर यांच्या टोकाकडनं. 12-48 असं आव्हान इथं मात्र पाहतोय आपण. पॉइंट, कव्हर पॉइंट, स्वीपर कव्हर बाउंड्री जवळपास वाईडीसवर आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. सज्ज होताना याच पाहता फुल टॉस टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय
आणि सहज या 2 धावा पूर्ण. या स्पर्धा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. शॉट फाईनली वर फक्त एक धाव. एकतर्फी सामना पाहतोय. आतापर्यंत जर विचार केला आपण अपेक्षा खूप काही होत्या पण सुरुवात चांगली मिळाली नाही. प्रशांत म्हात्रे यांनी संघर्ष केला, 2 चौकार ठोकले पण त्यांना बाद झाल्यानंतर मात्र थिमी फलंदाजी पाहतोय आपण. त्यानंतर क्रमांक 4 वर जयेश कोळी यांच्याकडून चांगली फलंदाजी. फलातून झेल एक्स्ट्रा कव्हरवर काय सुरेख झेल पाहतोय आपण. तर अजून एका फलंदाज बाद होतोय आणि इथून मात्र निश्चित पराभवाच्या छायाकडे वळताना पाहतोय आपण. पलीवाले एंटरप्राइजेसच्या संघाला ज्या प्रकारे मोठं टार्गेट पाहतोय आपण, 77 धावाचं टार्गेट होतं आणि दयनीय स्थिती इथं मात्र पाहतोय आपण. एकतर्फी सामना. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. गपूर येतोय. प्रथमेश चांगलं षटक हाताळतोय आतापर्यंत. राईट आम द विकेट. यास मात्र टर्न केले चेंडूला पाहतोय आपण. कॉर्नर क्षेत्राकडे चेंडू जातोय. फंबलिंग पाहायला मिळालं आणि अतिशय वेगात दुसरी धाव इथं मात्र पूर्ण करतोय फलंदाज गपूर. व्यक्तिगत या 2 धावींनी आपल्या खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या आता जर पाहिली आपण पुढे सरकते ती 34. अजून सामना जिंकण्यासाठी खूप मोठं लक्ष्य आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार किंवा चौकार मारावे लागेल. यावेळेस मात्र हा चांगला चेंडू होता. टप्पा आपल्याला थोडासा बाहेर निघतोय चेंडू. सज्ज होताना गोलंदाज प्रथमेश दुऱ्याने त्या टोकाकडनं. यास मात्र फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. षटकाची समाप्ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या पाहिली आपण इथं मात्र फक्त आणि फक्त 34 आहे. किती धावाचं अंतर कमी करेल इथून मात्र पराभवाचे पाहायचे आहे. ज्या प्रकारे आपण फलंदाजी पाहिली होती खास कोंडगाव वॉरियर्स संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे गोलंदाजी सुद्धा चांगली पाहायला मिळाली. 4 बाद धावा त्या 34. अंतिम षटकामध्ये गौलीसर जर पाहिलं आपण तब्बल अजून 43 धावाची आवश्यकता आहे. 6 षटकार जरी ठोकले तरी सामना जिंकू शकणार नाही पण एकच म्हणावं लागेल की किती धावाचं अंतर कमी करेल पराभवाचं. 6 चेंडू 43. अगदी बरोबर, कारण 6 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता म्हणजे फक्त पराभवाचं अंतर कमी करण्यासाठी खेळायचं आहे शेवटच्या षटकामध्ये. तर अंतिम षटक टाकण्यासाठी अजय कामत येतोय. चला आपण वेळ कमी घ्यायची विनंती असेल. चांगला चेंडू होता. पाहतोय आपण गली क्षेत्राकडे चेंडू जातोय. लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या 35. कोंडगाव वॉरियर्स संघ मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना
यास्पाता पुलचा फटका, पण खऱ्या अर्थाने खेळायचं होतं मिडविकेट क्षेत्राकडे, पण चेंडू कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार. सज्ज होताना गोलंदाज. ज्यावेळेस मात्र टप्पापर्यंत थोडासा खाली जातोय चेंडू, आडव्याटनी खेळण्याचा प्रयत्न होता. 3 चेंडू फक्त शिल्लक आहेत आणि धावाचा जर विचार केला आपण अजून असंभव लक्ष्य आहे, पण या 3 मध्ये किती धावाचं अंतर कमी करेल पराभवाचेच पाहायचं आहे. यास पाहता चांगला फटका आहे सरळ बॅटनी, कॉमेंट्री बॉक्स समोर येतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कम्प्लीट करतोय फलंदाज. धावसंख्येचा बदल, धावसंख्या मात्र पुढे सरकताना ती 40. याच पात्र फटका पाहतोय ऑन साइड कडे आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पाहतोय आपण ज्या प्रकारे हा सामना एकतर्फी पाहायला मिळतोय आणि पण क्षेत्ररक्षण चांगलं करणं गरजेचं असते. गौलीसह सातत्याने पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही किती मोठा विजय संपादन करू यावर लक्ष नसते, पण तुमचं क्षेत्ररक्षण किती चांगल्या दर्जाचं आहे हे पाहणं योग्य ठरते. सफल झाला होता आहे आणि याचबरोबर हा सामना इथं मात्र जिंकलाय कोंडगाव वारीच्या संघाने. तर सामनावीरचा पुरस्कार इथं मात्र प्राप्त करतोय संतोष दराडे. 42 धावा